प्रथम तर मला पराभव मान्य नाही आहे. कारण 2004ला मला 22,000 मतदान होतं, 2009ला मला 20,000 मतदान होतं, 2014ला मला 36,715 हे मतदान होतं. आणि त्याच्यानंतर आज हे इलेक्शन लढत असताना आता मी बघितलं की आमचा हा PA लोखंडे मार्ग आहे. ह्या PA लोखंडे मार्गवर ना तुकाराम कात्याचं भूत आहे, ना कधी तुकाराम कात्या आला नाही तिकडे. प्रकाश पाचारकर PA लोखंडे मार्गवर कधी आज 10 वर्षात त्याने काही काम केलं नाही आहे. लोकांचा रोष होता की बाबा ह्याने काम नाही केलं, आम्ही त्याला हे नाही केलं. तर अशा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात EVM पॅड, EVM मशीन वगैरे ह्याच्यात टेम्परिंग केली असावं. कारण आज आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी जे दिग्गज नेते पडले, बाळासाहेब थोरात झाले, नसीम खान झाला, बच्चू कडू झाले, नाना पटोले झालेत. म्हणजे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून ठेवलंच नाही कोणाला. तर त्यामुळे असं मला फील होत आहे की कुठेतरी EVM पॅड, EVM मशीन याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात टेम्परिंग झाली असावी. आणि ही लोकशाहीची हत्या आहे, लोकशाहीची ही हत्या आहे. मला असं वाटतं की असं नाही झालं पाहिजे. आणि ह्याच्या भविष्यामध्ये EVM हटाओ देश बचाओ हे आंदोलन अपन सर्वांनी मिलून केलं पाहिजे. समर्थकों में भी आक्रोश है, बड़ी संख्या में विधानसभा में समर्थक हैं RPI के और आपके चाहने वाले, वो भी आक्रोश में नजर आ रहे हैं. समर्थक लोगों का भी है. पहली बात तो ये PA लोखंडे मार्ग पे पूरी जमात ने मुझे समर्थन दिया था. अब मेरे को बोलो, जमात ने पूरी समर्थन दिया था. अभी एक पकड़ के चलो, प्रकाश पाचारकर है कि वो पहली बार हम लोग गए थे कि बाबा मशाल को वोट करो, हम लोग खुद जाके गए. तो एक मैं समझ सकता हूँ कि मशाल को वोट दिया तो मेरे को समझ में आता है. लेकिन PA लोखंडे मार्ग की जनता तुकाराम काटे, धनुष्यबान को जो BJP से कनेक्ट है तो कभी देंगी नहीं. मतलब बोलने का मतलब ये है कि जो चीज़ नामुमकिन है वो चीज़ हुई है, तो एक गलत तरीके से हो गई. यानी कि इसकी वजह से हमको डाउट आ रहा है कि यहाँ पे ये टेम्परिंग होगी. 100% झालेली आहे. EVM हटाओ देश बचाओ आणि बाबासाहेबांचं संविधान बचाओ हे जनतेला मी आवाहन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हमें लाइक करें. मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.